Hello, hello. पहिल्या बॅटबॉल 19 धावा फलकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम चेंडू असेल. दुसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर संजू. स्ट्राईकवर निकुंज राऊत पाहायला भेटतो आपल्याला. यावेळेस हलका बॅट हलकेच खेळला गेला. एक धाव 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा फलकावर लगावलेल्या. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी असेल. चला घाई करा, सामना लगेच सुरू करायचं, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम मिनिट्स कमी करा, पंच दर्शवायचा आहे. आपण पाहतोय 20 शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी असेल. गोलंदाज शिवम दुबे, गोलमार्कवर सज्ज एक चेंडू 1 वर निकुंज राऊत, 4 चेंडू 3 वर कृतीश खरत पाहायला भेटतं आपल्याला. तसं खराब क्षेत्र नक्कीच खेळाडूकडून गेलं गेलं. दीपू पाटील मैदानाच्या बाहेर पाहायला भेटतं. दीपूच्या बॅटमध्ये नक्कीच 3 चौकार बॅक टू बॅक त्यांनी खेळले. 4 चेंडू फर्स्ट करून मैदानाच्या बाहेर दगडमध्ये पाहायला भेटतं. दीपू पाटील चांगलं बॅटिंग बॅटमध्ये पाहायला भेटले. 2 षटकं 20 धावा फलकावर. फटका सुरेख आणि चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. 24 धावा. फलकावर लगावल्या गेल्या. बेट केला जातो. बॅक फुटून खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. चांगला कमबॅक शिवम दुबेच्या माध्यमातून. चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण खेळाडू पाहायला भेटले. चांगली फेकी केली गेली. बॅकअप सुद्धा चांगला आहे. धावसंख्या 25. तेवढा कितेश सायकोशील या षटकामधला चौथा चेंडू असेल. कृतीश स्ट्राईक 25 धावा दाखल पाहायला भेटते. एका बाजूला शिवराज जिगेवर, एका बाजूला साईक ताबिरवाडी. नक्कीच लगावलेली धावसंख्या 26. 26 धावा दाखल. लेग ब्रेक चेंडू होता. पहाड चेंडू नक्कीच बॅश केला गेला आहे. परत एक धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्या पोहोचेल 27. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकीच्या मैदानाच्या आतमध्ये 27 धावा. तिसऱ्या षटक मार्गास्थ पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार पाहायला मिळत. अत्यंत चांगला कमबॅक केला गेला गोलंदाज मिस्टर शिवम दुबेच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ऑन साइडला षटक खेळला गेला. खराब क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून येतो चौकार. षटक क्रमांक 30 संपर्क धावसंख्या पाहायला भेटते 31. 2 गडीच्या मोबदल्यात 11 धावा नक्कीच खर्च केला गेला गोलंदाज शिवम दुबेच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या चेंडूवर. तर शेवटच्या षटक घेऊन होते गोलंदाज मिस्टर अनु पाहायला भेटलेल्या. शेवटचे 6 चेंडू घेऊन स्ट्राईकवर निकुंजच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला. प्रयत्न चांगला होता. चेंडू निघून सीमारेषा पार येतो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. 35 धावा फलकावर लगावल्या गेल्या. साईडला खेळला गेला. खेळाडू पाहायला भेटतो. चेंडूला फील करते. परत एक धाव. धावफलक 1 नंबर 6 धावसंख्या दर पोहोचेल तब्बल 36 धावा. 36. यावेळेस बॉल फुलटॉस सुद्धा कृतेश सुद्धा सरप्राईज झालाय आणि सिंगल धाव नक्कीच पाहायला भेटेल. 9 चेंडूमध्ये धावसंख्या 37. टॅपचा फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार. 41. 41 धावा प्रकार पाहायला भेटतात आपल्याला.
तर कृतेश घराचा फॅन नक्कीच गोलंदाज पाहायला भेटतो आहे. कृतेश नक्कीच फॉलो करतो परत क्रिकेटच्या समोर गोंधळ करत असताना अनु थोडासा मागे ठरतोय. यावेळेस डॉट बॉल शेवटचा अंतिम चेंडू बाकी षटकामध्ये धावसंख्या 45. टॅपचा फटका येतोय चौकार. 49 धावांचा लक्ष येईल. शिवराज जेळवे रुपये संघाला विजयासाठी 50 धावांचा लक्ष. चला लगेच घाई करा. टीम मिटिंग्स कमी करायची. 50 धावा झाला. कितीश खूप वेळ झाले. वाजले गेले तर 2:25. 2 बॅटर पाहायला भेटतात. शिवम दुबे आणि अभिषेक. समीर खान बिट्टू घाई करायचं प्लीज. सांगायचं प्लीज ज्याची घाई करा. जतीन राऊत पाहायला भेटते. पहिला गोलंदाज. पहिल्या चौकार चांगला फटका. तेवढा चांगला क्षेत्राचा जीवा घरात. इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये ताना लगेच नाना सपोर्ट करते. चांगल्या क्षेत्राचा केला गेला. चेतन पाटील स्वतः मैदानाच्या बाहेर आणि जीवा लगेच संधी गेली. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं जीवाच्या माध्यमातून. यावेळेस साईडला खेळला गेला. सार्थक पाहायला भेटते. चेंडूला फील करतोय. कुठली धाव नाही. 2 चेंडू अजून टाकून झाले. एकही धाव नाहीये. 50 धावांचा लक्ष येणारे 22 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. यावेळेस हळूहळू खेळलं गेलं. 1 धाव नक्कीच पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने खाता उघडलं गेलंय. श्री गणेश ऑन साईडला खेळला गेला. चौकार. शिवम देवीच्या बॅट मधून आलाय चौकार. धावसंख्या पाहायला भेटेल 5. 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावा फुकावर. गडी बाद. गडी क्रमांक पहिला बाद होतोय मिस्टर अभिषेक शिवमदेव बॅक टू डगआउट. दोन गोलंदाज नीरज पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल. धावफलक 6. 5 चेंडू 6 धावा. धावफलकामध्ये 44 धावा बनवायचे विजयासाठी. 19 चेंडूमध्ये 44 धावा. फटका सुरेख. चांगला क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. 1 धाव
धावफलक 1 पुढे 6 10 सेकंद पोहोचले एका षटकात समाप्तीनंतर 7 धावा. यावेळेस गडी बाद मिस्टर नीरज बॅक टू द ग्राउंड. गौरव चेंडूला फील्ड करताय. शिवम नवीन बॅटर. फुलटॉस बॉल चांगला फटका. रोहन गावात चांगला क्षेत्ररक्षण आणि यावेळेस पाहायला भेटतं आपल्याला एक सिंगल. आडला 42 धावा बनवायची येणारी 16 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्राईक विथ शिवम. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला. 3 चेंडू सोप्याच्या माध्यमातून 1 धाव. यावेळेस ऑफ ब्रेक मध्ये आणला गेला. लगेच चांगल्या गोलंदाजी वेशन पाहायला भेटत. ब्रेक लेग ब्रेक स्वप्नील पाटील म्हणजेच डॉन यष्टीपुष्टी पाहायला भेटते. लगेच एक रस्टिक खेळाडू पाहायला भेटतो. अंडर बॉक्स मध्ये सुरेख गोलंदाजी करतो. टॉस गोलंदाजी. षटक क्रमांक पाहायला भेटत संपले गेले. दुसरा धावसंख्या पाहायला भेटेल 9. रोहनचा पहिला चेंडू सार्थक पाहायला भेटतो. चेंडूला फील्ड करतो. कुठली धाव नाहीये. मात्र 9 धावा. 41 धावा. 11 चेंडू 41 धावांची गरज. फटका सुरेख चौकार येतो अभिषेकच्या बॅट मधून. इकडून बनवायचे 37. 10 चेंडूने 37 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल विजयासाठी. सुरेख चेंडू सरळ टाकला गेला होता. कुठलेही कट केले नाही. सरळ चेंडू जातो. शिक्षक स्वप्नीलच्या हातामध्ये डॉट बॉल. 9 चेंडूने बनवायचे 37. सुरेख फटका. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. फटका सुरेख होता. बँक स्टॉक खेळला गेला.